बीजेपीची ताकद वाढविण्यामध्ये शरद पवार यांचा मोठा हात आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे राजकीय शत्रू शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय. श्रावण हर्डीकरच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे असं वाटतं. रिक्षावर जे बॅनर दिसत असतील किंवा बरेचसे पोस्टर्स असतील, ही जे हा सुद्धा आचारसंहितेचा भंगच आहे. त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. तर निवडणूक आयोग एका पक्षाच्या हातातलं बावलं झालं की काय? जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपल्याला माहीतच असेल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रात होऊ घातलेल्या 29 महानगरपालिकेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची माझं शहर, माझा पक्ष, माझे विजन या सदराखाली आम्ही मुलाखती घेत आहोत. आज माझ्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष इंजिनियर देवेंद्रजी तायडे माझ्यासोबत आहेत. अजून चित्त जरी क्लिअर झालं नसलं तरी आपल्या पक्षाचे उमेदवार कसे जास्तीत जास्त निवडून येतील आणि आमच्या पक्षाचं वर्चस्व या महापालिकेवर कसं येईल यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे. 2 शिवसेना आहेत, 2 राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, वंचितचा फॅक्टर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ईव्हीएमच्या माध्यमातून 2017ला जी ही महानगरपालिका बीजेपीच्या ताब्यात गेली ती बीजेपी सुद्धा मोठ्या ताकदीने या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेली आहे. अशा या परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कशी तयारी असणार आहे या सगळ्या गोष्टींची उकल आपण इंजिनियर देवेंद्रजी तायडे यांच्याकडनं करून घेणार आहोत. सर्वप्रथम देवेंद्रजी, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सगळेच पक्ष आपापल्या कामाला लागलेले, तुमच्याही पक्ष कामाला लागलेला आहे. सर्वप्रथम ह्या निवडणुका म्हणजे 3.5 वर्षापेक्षा जास्त काळ आहे ह्या पुढे ढकलले गेलेले आहेत आणि ही निवडणूक लागलेली. पहिल्यांदा हे निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? खरं तर लोकशाहीमध्ये ह्या निवडणुका त्या सभागृहाची टर्म संपण्याच्या आधीच निवडणुका व्हायला पाहिजेत. तसा तो संकेत आहे राज्यघटनेमध्ये, त्या पद्धतीनं नमूद आहे. परंतु सत्तेच्या जे काही त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा असतील किंवा ज्या निवडणूक आयोग असेल किंवा केंद्रामधलं सरकार असेल किंवा राज्यामधलं सरकार असेल, यांना त्या निवडणुका नकोत की काय अशा पद्धतीचे त्यांचे ते संकेत दिसतात आणि त्यामुळे त्यांनी प्रशासक लावून गेल्या 3.5 वर्षामध्ये प्रशासकाच्या माध्यमातून कारभार केला आणि मग म्हणून आता निवडणूक लागल्यामुळं लोकांमध्ये जो हा लोकशाहीचा एक आनंदोत्सव असतो, निवडणुका हा आम्ही त्याच्याकडे उत्सव म्हणून बघतो. एक चांगल्या पद्धतीचं एक महानगरपालिका असतील किंवा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळं कार्यकर्ते आणि त्या ठिकाणी राजकीय ज्यांना ज्यांना करिअर घडवायचं आणि ज्यांना ज्यांना राजकीयच्या माध्यमातून सामाजिक सेवा करायची आहे, अशा सर्व कार्यकर्त्यांसाठी, नागरिकांसाठी ही एक चांगली पर्वणी आहे. त्याच्यामुळं निवडणुका होत आहेत, तो एक आनंदाची गोष्ट आहे. बरं, जरी ह्या निवडणुका होत असल्या तरी लोकांमध्ये अशी चर्चा आहे की निवडणूक आयोगाचा एका विशिष्ट पक्षाला बाहेरून पाठिंबा आहे असा आरोप केला जातोय. काय ते खरं आहे असं वाटतं तुम्हाला? तसं पाहिलं तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. घटनेने त्यांना फार मोठे अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीनं त्या निवडणुका घ्यायला पाहिजेत. पण आपण म्हटल्याप्रमाणे हे कुठल्या तरी एका पक्षाच्या हातातलं बावलं झालं की काय अशा प्रकारची शंका सर्वसामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत. आम्ही तर राजकीय मंडळी तर आम्ही बोलत असतो, परंतु सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा आज या राजकारणाचा खेळखंडोबा झाल्यासारखं वाटतं आणि म्हणून निवडणूक आयोगाची फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी आपल्याला जो अधिकार दिलेले आहेत, आपले जे कर्तव्य आहेत, ते योग्य पद्धतीने जबाबदारी जर चांगल्या पद्धतीनं पार पाडली तर हा देश एक चांगल्या वळणावर राजकीयदृष्ट्या एक सक्षम आणि देश आपण या ठिकाणी बनवू शकतो. निवडणुकीच्या माध्यमातूनच बनवू शकतो. तुम्ही आता हे लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही सांगितलेल्या आहेत की लोकही म्हणायला लागलेत की आता निवडणूक आयुक्त जे आहे किंवा निवडणूक आयोग जे आहे ते एका विशिष्ट पक्षाच्या हातचं बाहुलं झालेलं आहे की काय. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आणि निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी जे परवा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी काही मांडणी केलेली आहे की आम्ही ह्या निवडणुका ज्या आहेत फ्री अँड फेअर होण्यासाठी वेगवेगळे योजना त्यांनी आखलेल्या आहेत, त्याच्यामध्ये भरारी पथक आहे. असं असताना सुद्धा आपण दरवेळेला बघतो की पैशाचं वाटप केलं जातं, आमिषं दाखवली जातात आणि आजही सर्रासपणे शहरामध्ये ॲटोवरती वेगवेगळ्या पक्षांचे, वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो आणि त्यांचे इनडायरेक्टली प्रचार सुरू आहे. मग श्रावण हर्डीकर जे म्हणतात फ्री अँड फेअर
आणि आचारसंहितेच्या संदर्भात त्यांनी खूप कडक असं सांगितलेलं आहे की आचारसंहितेचा भंग केला तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. म्हणजे रिक्षाच्या वरती जे फिरतात हे सगळे श्रवण हर्डीकरच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे असं वाटतं तुम्हाला? प्रत्येक प्रशासन हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं नियोजन करत असतं निवडणुकांचं, परंतु ते होत असताना त्याची अंमलबजावणी ते योग्य पद्धतीनं पारदर्शकपणे करत नाहीत. सत्ताधारी जर त्या ठिकाणी व्यक्ती असेल तर त्यांना ते त्यांच्याकडं त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही. एखादा सर्वसामान्य जर कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करत असेल आणि त्याचं थोडंफार जर थोडी जरी आचारसंहितेचा भंग झाला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम ते करतात. परंतु सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं कसलीही ती भूमिका चुकीची भूमिका घेत नाहीत. आणि आपण जे म्हटलं आज जे काही रिक्षावर जे बॅनर दिसत असतील किंवा बरेचसे पोस्टर्स असतील, ही जे हा सुद्धा आचारसंहितेचा भंगच आहे. त्यांच्या भरारी पथकं जर त्यांनी नेमलेले आहेत तर त्या भरारी पथकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यांच्यावर निवडणुका भंगाचा आदर्श आचारसंहिता भंगाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. परंतु ते अजूनपर्यंत तरी एकही गुन्हा किंवा अशा प्रकारची कारवाई तर अजून मग आयुक्तांकडे दिसत नाही. मग आपण माझे शहर माझा पक्ष माझे विजन या अनुषंगाने बोलत असताना ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे ते 1982ला हिची स्थापना झाली आणि आतापर्यंत जवळपास ही 8वी निवडणूक आहे. साधारणतः 15 वर्षे ही महानगरपालिका आशिया खंडातील पहिली आर्थिक उन्नती करणारी महानगरपालिका म्हणून ती उदयास आली होती. परंतु आज तिची स्थिती काय आहे आणि हे म्हणजे एकंदरीतच शहर आहे त्या शहराच्या बद्दल काय सांगाल तुम्ही? खरं आहे की या इथल्या जे काही राजकीय दूरदृष्टी असणारी नेते मंडळी होती, त्यांना वाटलं होतं की या नगरपालिकेची महानगरपालिका व्हावी आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि 1982ला ही महानगरपालिका अस्तित्वात आली. त्यानंतर या ठिकाणी जे काही फार मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल झोन या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र शरदचंद्र पवार साहेब असतील किंवा यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील यांच्या माध्यमातून फार मोठी या ठिकाणी इंडस्ट्रीज निर्माण झाली आणि त्याचा असा उपयोग झाला की ही महानगरपालिका हे पिंपरी चिंचवड शहर आर्थिकदृष्ट्या फार मोठं सक्षम झालं औद्योगिक असल्यामुळं आणि म्हणून या महानगरपालिकेकडे फार मोठा कर या ठिकाणी जमा होत होता आणि ही महानगरपालिका आशिया खंडातली 1 नंबरची महानगरपालिका असं म्हणून त्याचा लौकिक निर्माण झाला. परंतु आज जर बघतोय की एवढा मोठा कर होऊन सुद्धा आज महानगरपालिकेवर फार मोठ्या प्रमाणात कर्ज काढण्याची वेळ आलेली आहे. फार मोठ्या कर्जरोखे त्या ठिकाणी काढलेल्या आहेत त्यांनी. ज्या काही FD या ठिकाणी होत्या महानगरपालिकेमध्ये त्या FD मोडण्याचं काम त्या प्रशासकाच्या माध्यमातून त्या BJPच्या माध्यमातून जे काही सरकार 2017 पासून आलं त्यांनी त्या सर्व FD मोडलेल्या आहेत, कर्जरोखे काढलेले आहेत. त्याच्यामुळे ही महानगरपालिका आता डबघाईला आलेली आहे. अशा प्रकारच्या या ठिकाणी तुम्ही आता म्हणालात की ही महानगरपालिका ही BJPमुळे डबघाईला आलेली आहे. परंतु BJPची ताकद वाढविण्यामध्ये शरद पवार यांचा मोठा हात आहे असा आरोप केला जातो. म्हणजे कसं की पूर्वी काँग्रेस होती, काँग्रेसच्या ताब्यामध्ये ही महानगरपालिका होती. काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले, त्यांनी राष्ट्रवादी निर्माण केली. राष्ट्रवादीतून 2 तुकडे झाले, त्याच्यानंतर शरद पवार यांचा वेगळा गट, अजित पवार यांचा वेगळा गट. हे तुमच्या मतदारांचं विभाजन झालं आणि भारतीय जनता पार्टी इथं सत्तेवर आली असा तुमच्यावरती आरोप केला जातोय. काय सांगाल त्याबद्दल? ज्यावेळेस BJP सत्तेवर आली त्यावेळेस असं विभाजन झालेलं नव्हतं. राष्ट्रवादी एकत्रित होती. राष्ट्रवादीचं विभाजन हे 2023ला झालेलं आहे आणि हे जे BJP सत्तेत आलं ते 2017ला आलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीनं 2017ला सत्तेत आल्यानंतर हा जो काही पूर्णपणे या महानगरपालिकेला दिवाळखोरीकडे नेण्याचं काम हे BJPचं या ठिकाणी सत्ता असताना ते झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे आपण किंवा आरोप केले जातात पवार साहेबांवर ते फार साफ चुकीचे आहेत. त्यांचा आणि त्या महानगरपालिका डबघाईला येण्याचा काही सुद्धा त्याच्यामध्ये आरोपामध्ये तथ्य नाही आहे. बरं. त्याच्यामुळं हे जे पाप आहे पूर्णपणे हे BJPचं आहे. आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहात. तुम्ही पण आता रिंगणामध्ये उतरत आहात. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची काय स्थिती आहे? BJP आज सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये. त्याच्यामुळे त्या माध्यमातून ती लोक योजनांच्या माध्यमातून लोकांना आमिष दाखवण्याचं काम करतात, बोलतावा आणि प्रलोभन देण्याचं काम करतात. कारण की आपण बघितलं तर विधानसभेला महिलांना पैसे वाटप करण्याचं काम लिगली त्यांनी केलेलं आहे. महिलांच्या खात्यात इलेक्शनच्या आधी पैसे जमा केलेले आहेत.
बिहारमध्ये सुद्धा तोच प्रकार आपण बघितला की 10,000 रुपये महिलांच्या खात्यात त्यांनी इलेक्शनच्या आधी निवडणुकीच्या आचारसंहिता असताना सुद्धा त्या ठिकाणी जमा केलेले आहेत. हा सुद्धा आचारसंहितेचा फार मोठा भंग आहे. आणि मग हे होत असताना त्यांना जे पाहिजे आहे, लोकांना पैसे मिळाले तर लोकचा माइंड सेट असा होतो की त्यांना मतदान करायला पाहिजे. महिलांनी फार मोठ्या प्रमाणात त्यांना मतदान केलं, परंतु त्यामुळं जे काही या आर्थिक गडी जी काही विस्कटण्याचं काम होतं, आर्थिक गडी जी महाराष्ट्राची आज विस्कटलेली आहे, त्याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्थाची सुद्धा बऱ्याचशा वेगळ्या नगरपालिकांमध्ये स्थानिक आर्थिक गडी सर्व विस्कटलेली आहे. अशा वेळेस तो पैशाचा वापर करून आपण सत्तेमध्ये येऊ शकतो अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं, त्याला प्रसिद्धी देणं, हे काम बीजेपीच्या माध्यमातून होत असल्यामुळं लोकांना वाटतं की बीजेपीचं फार मोठं या ठिकाणी अस्तित्व आहे. आणि शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी जी आहे, हे शहर शरदचंद्र पवार साहेबांनी उभं केलेलं आहे. डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं मी सांगितल्याप्रमाणे की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर पवार साहेबांनी या ठिकाणी जे मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणल्या, त्यामध्ये टाटा असेल, बजाज असेल, हे सर्व ज्या काही इंडस्ट्रीज दिसतात, याच्यासारखी कंपनी आहे गव्हर्नमेंटची, म्हणजे तुमची ती सर्व त्यांनी पवार निवडणूक साहेबांनी लढवण्याची पूर्ण तयारी आहे. निवडणूक तर ताकदीनं लढणारच आहेत, उमेदवार सुद्धा तयार आहेत. आणि विधानसभा आणि लोकसभेला महाविकास आघाडी म्हणून ज्या पद्धतीनं आम्ही लढलो, आता सुद्धा इथे या शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचे संकेत सध्या ग्राउंड लेवलला सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सध्या आहेत. त्याच्यामुळे ती निवडणूक ही ताकदीनं आम्ही लढणार आहोत. ओके, बरं. आता तुमची ओळख जी आहे की तुम्ही म्हणजे एक आंबेडकरी चळवळीतली नेते म्हणून किंवा कार्यकर्ते म्हणून तुमची एक ओळख आहे, आणि दुसरी ओळख तुमची इंजिनियर देवेंद्र तायडे म्हणले की वंचित बहुजन आघाडी. तुम्ही वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलात, ही तुमची ओळख वंचित बहुजन आघाडी अशी ओळख आहे, ती पुसायला तुम्हाला वेळ लागला का काय? म्हणजे आता कशी ओळख, काय परिस्थिती आहे तुमची? माझी अशी भावना आहे की कुठेही एखादे संघटना पक्ष असेल, त्या ठिकाणी काम करत असताना त्या पक्ष संघटनेसाठी झोकून काम द्यायचं, प्रामाणिकपणे काम करायचं. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचं काम करत असताना 15 ते 16 वर्ष मी काम केलं. जवळपास 13-14 वर्ष मी त्या भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा अध्यक्ष होतो. आणि मग ते करत असताना त्या ठिकाणी जर काही आपल्याला काही भूमिका जर पटली नाही किंवा काही चुकीचं आपल्या हातून घडलं असेल, त्यावेळेस जर नेतृत्वाला माझ्याबद्दल काही पटलं नाही, तर त्यावेळेस ते बाहेर त्या ठिकाणून जाण्याचा योग, त्या ठिकाणी बाहेर पडण्याचा मला मार्ग स्वीकारावा लागला. ते होत असताना मी त्या पक्ष संघटनेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, ती पक्ष संघटना माझ्या माध्यमातून फुटणार नाही, हे सुद्धा मी त्या ठिकाणी काळजी घेतली. त्याच्यामुळं आज सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्त्यांचा किंवा तिथल्या आंबेडकर चळवळीतल्या नागरिकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे की एक योग्य व्यक्ती राजकारणामध्ये असला पाहिजे. या व्यक्तीच्या माध्यमातून इथलं सामाजिक आणि राजकीय, आर्थिक असेल, सर्व सांस्कृतिक असेल, याची घडी चांगल्या पद्धतीने या शहराची बांधल्या गेली पाहिजे, अशी भूमिका असल्यामुळं बरेचसे लोक मला एक चांगला राजकीय व्यक्ती म्हणून बघतात. तुम्ही लोक जरी तुम्हाला आजही आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून जरी बघत असतील किंवा वंचितचे माजी शहराध्यक्ष म्हणून जरी तुमच्याकडे बघत असतील, पण तुम्ही मात्र एकदम वेगळ्या पक्षामध्ये प्रवेश केला. तुम्ही जे की फुलेशाह आंबेडकरी विचारधारा फक्त दाखवतो, परंतु प्रत्यक्षामध्ये उतरवत नाही. आणि वंचित बहुजन आघाडीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकीय शत्रू म्हणून शरद पवार यांच्याकडे बघितलं जातं. तुम्ही एकदम शरद पवार, बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे राजकीय शत्रू शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय, काय सांगाल त्याबद्दल? नाही, एक राजकीय भूमिका असतात. आणि या शहरामध्ये एकतर राष्ट्रवादी हा पक्ष प्रबळ एक नंबरचा असा पक्ष म्हणून या शहरामध्ये नावलौकिक त्याचा आहे. त्यानंतर एक बीजेपी आहे. असे 2 पक्ष या शहरामध्ये राजकीय अस्तित्व टिकून आहेत. आणि मग मला जर कुठल्या पक्षात माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं असेल तर 2च पक्ष या ठिकाणी होते, एक तर बीजेपी किंवा राष्ट्रवादी. आणि मग मी फुलेशाह आंबेडकर विचारधारा मानणार असल्यामुळं बीजेपीकडे तर जाऊ शकत नव्हतो, आणि म्हणून हा मी मार्ग स्वीकारला. राजकीय विरोधक हे प्रत्येकाचे असतात, त्याच्यामुळं राजकीय विरोधक, एका व्यक्तीचे दुसरा राजकीय विरोधक आहे म्हणून त्या व्यक्तीकडे जाऊ नये. परंतु शरद पवार साहेबांचा सुद्धा एक पिंड असा आहे की ते सुद्धा राजकीय दृष्ट्या फुलेशाह आंबेडकरी मानणारे, विचारधारा मानणारेच आहेत, संविधान मानणारे आहेत. काही राजकारणामध्ये काही गोष्टी होतात, कारण की बाबासाहेबांची जरी बरीचशी उदाहरणं बघितले की बाबासाहेब काँग्रेसला जळतं गड म्हणायचे, पण तरी सुद्धा काँग्रेसच्या मंत्रिमंडळात ते सामील झालेले.
त्याच्यामुळं ह्या ज्या काही हे असतात, याच्यावर आपण नंतर बघू. हे फार मोठा इतिहास आहे. काँग्रेसची मजबुरी होती ती. उद्या जर समजा निवडणुका तुम्ही सामोरे जाणार आहात तर किती उमेदवार तुम्ही उभे करणार आहात? स्वबळावर जर आलं तर किती उमेदवार करू शकता? किंवा आघाडीकडनं आघाडीमध्ये तुमची किती उमेदवारांची मागणी आहे? किंवा किती लोक तुम्ही निवडणूक रिंगणामध्ये उतरवणार आहात? शक्यतोवर या ठिकाणी महाविकास आघाडीच होईल. स्वतंत्र लढणार नाही आहोत आम्ही, कारण की आम्ही सांगितल्याप्रमाणे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रितपणे लढलेलो आहे. आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच लढायचं, अशा पद्धतीचं वरिष्ठ राज्य पातळीवरच्या आमच्या नेत्यांचं म्हणणं आहे. आणि ही आघाडी जर झाली तर कमीत कमी एक मोठा भाऊ या शहरातला राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा भाऊ आहे, त्यानंतर शिवसेना काँग्रेस आहे, तरी सुद्धा 50% वाटा हा राष्ट्रवादीच्या नक्कीच वाट्याला येईल. पूर्ण जागेच्या 128 नगरसेवक या ठिकाणी रिंगणात असतात, म्हणजे निवडून येतात. त्यापैकी 50% वाटा हा राष्ट्रवादीला नक्कीच मिळाला. आणि त्यासाठी आम्ही सक्षमपणे उमेदवाराच्या आमच्या सर्व तयाऱ्या झालेल्या आहेत, मुलाखती पण झालेल्या आहेत. त्याच्यामुळे येत्या 2-3 दिवसात त्याचा पूर्ण निर्णय होऊन जाईल. आता खरं तर ही जी महानगरपालिका आहे ती काँग्रेसच्याच ताब्यात होती अनेक वर्षे. त्याच्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ती गेली. परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे की ती बीजेपीच्या ताब्यात आहे. आणि आत्ता तर अशी परिस्थिती आहे की काँग्रेस म्हणजे शरद पवार असल्यामुळे काँग्रेसची फार मोठी ताकद होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढल्यामुळे काँग्रेसची ताकद परत कमी झाली. आणि ह्या काँग्रेसमधून पुन्हा दुसरी एक राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाल्यामुळे मताचं फार मोठ्या प्रमाणामध्ये विभाजन झालेलं दिसते आपल्याला. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे काही 50% वाटा मागणार आहात किंवा जे काय असणार आहेत, तर तुम्हाला यश कसं मिळेल मताचं विभाजन होत असेल तर? गेल्या विधानसभेमध्ये पक्षाला 3.5 लाखाच्या आसपास मतदान या ठिकाणी मिळाले शहरामध्ये, तुतारी चिन्हावर. त्याच्यामुळे मतदार जो आहे तो मतदार पवार साहेबांना मानणारा मतदार या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे मत विभाजन ते होणार नाही. जो मतदार पवार साहेबांना मानणार आहे ते मतदान इकडे मिळणार जाईल. त्याचप्रमाणे जे मग आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी जे जे वार्डामध्ये काम करतात त्यांचं मतदान, त्याबरोबर शिवसेनेचं मतदान आहे, ठाकरेंचं, प्रत्येकाचं, काँग्रेसचं मतदान आहे. प्रत्येकाची वोट बँक प्रत्येकाची ठरलेली आहे. 10-10%, 15-15% अशी वोट बँक प्रत्येकाची आहे. त्याच्यामुळं या सर्वांची मोड जर महाविकास आघाडी म्हणून जर आम्ही पुढे गेलो तर नक्कीच 50%च्या पुढे मतदान या ठिकाणी आम्ही घेऊ शकतो. आणि उमेदवार निवडीला ते एक सन्मानजनक असं टक्केवारी मतदानाची आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून यायला फार मोठे काही कष्ट लागणार नाही. की जर समजा मागील 15 वर्षे ही महानगरपालिका आशिया खंडातील 1 नंबरची महानगरपालिका होती. आज या महानगरपालिकेवर जवळपास 22,000 कोटीचं कर्ज झालेलं आहे असं एकंदरीत बोललं जाते. जर उद्या समजा ही महानगरपालिका तुमच्या ताब्यात आली तर तुमचं काय विजन आहे? विजन पहिला की महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेचं कामच असतं की या ठिकाणी लोकांना मूलभूत. 1 मिनिट सर, पाऊस करा, हा नंतर घेतो. सर, आपण ही महानगरपालिका निवडणूक लढवत आहात. बीजेपी मात्र आजही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करते आणि त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांना आकर्षित होताना पण दिसतोय आपल्याला. अशा परिस्थितीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहे तर कुठल्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवणार आहे? मुद्दे, स्थानिक मुद्दे जर बघितले तर बरेचसे आहेत. की पहिला जो मुद्दा आहे तो भ्रष्टाचाराचा आहे फार मोठा. की या महानगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचं काम बीजेपीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्ष सुद्धा झालं, 17 ते 22, त्यानंतर 22 पासून तर आजपर्यंत प्रशासकाच्या माध्यमातून बीजेपीनंच तो कारभार चालवलेला आहे. त्या ठिकाणी ते राज्यातले नेते त्या ठिकाणी कारभार ते आखत होते, पण प्रशासक फक्त नावापुरता होता. म्हणून जी आज महानगरपालिका डबघाईला आलेल्या आहेत, आज कर्जरोखे काढलेले आहेत, FD मोडलेले आहेत, हे सर्व फक्त याला एकमेव जबाबदार बीजेपी पक्ष आहे. त्याच्यामुळे ते एक भ्रष्टाचाराचा फार मोठा या ठिकाणी मुद्दा आहे. त्यानंतर बऱ्याचशा जलवाहिनीच्या भ्रष्टाचार, अमृत योजनेचा असेल, तुमच्या सध्या कोरोनाच्या काळातला फार मोठा भ्रष्टाचार असेल, भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यात म्हणजे प्रत्येक जण या ठिकाणी, कारण की त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन सुद्धा त्या ठिकाणी अँटी करप्शनच्या माध्यमातून पकडले गेले होते. त्यामुळं बीजेपीनं भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात केला, तो एक मुद्दा फार आहे. त्यानंतर पाण्याचा फार मोठा मुद्दा या शहरात आहे की आजही टँकरने पाणी घ्यावं लागतं सोसायट्यांना. नवीन सोसायटी झाली की विदाऊट टँकर त्यांना पाणीच मिळत नाही. नळ योजना व्यवस्थित नाही, पाणी मुबलक पाणी नाही आहे. ज्या पद्धतीने त्यांनी घोषणा केली होती
17च्या आधी, की आम्ही 24 तास पाणी देऊ, स्वच्छ आणि मुबलक पाणी देऊ, ती आजपर्यंत सुद्धा गेल्या 8 वर्षात ते पूर्ण करू शकले नाहीत. आमच्या महिलांना रात्री रात्री उठावं लागते पाणी भरायला, हांडे भरायला, कारण की नळ येतात ते 1 किंवा 2 तास येतात. आणि त्यांची जर ती कुचंबना बघितली तर आज महिला फार मोठ्या प्रमाणात या सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत. त्याच्यामुळं हा सुद्धा पाण्याचा फार मोठा विषय आहे. कचरा स्वच्छताबद्दल बोललं जातं, पण आज सुद्धा आजूबाजूला कुठे जर गेले तुम्ही तर कचऱ्याचं फार मोठं साम्राज्य या ठिकाणी शहरात दिसतंय. फक्त त्या ठिकाणी पारितोषिक घेण्यापुरतं कुठले तरी काहीतरी रोड स्वच्छ करायचे आणि बाकीचे रोड घाण त्या ठिकाणी असतं. त्यामुळं हा सुद्धा एक कचऱ्याचा विषय आहे, पाण्याचा विषय झाला. त्याचप्रमाणे जे महिलांच्यासाठी जे काही स्वच्छतागृह असले पाहिजेत, त्याच्यावर काही काम होत नाही आहे. आमच्या वायू प्रदूषण जे आहे, ध्वनी प्रदूषण आहे, त्यानंतर पर्यावरणाचा विषय आहे, त्यानंतर वाहतुकीचा विषय आहे. वाहतूक फार मोठ्या, कारण पुण्यामध्ये आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा वाहतुकीचं प्रमाण फार कोंडी या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे हे छोटे मोठे जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेतले मुद्दे आहेत, ते सर्व मुद्दे बीजेपीच्या विरोधातले आहेत. त्यांनी फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या नावाने, म्हणजे स्मार्ट सिटीच्या नावाने असेल, भ्रष्टाचार करण्याचं काम केलं आणि हे पैशाची लुटमार केल्यामुळं हे मुद्दे फार निवडणुकीला आता पुढे येणार आहेत. बरं, आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं चित्र, निवडणूक चित्र म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा एक फॅक्टर आहे, दुसरा महाविकास आघाडीचा एक फॅक्टर आहे आणि तिसरा भाजप आहे. आणि आम्ही आता चौकातून येत असतानाही लोक चर्चा करत होते की वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची युती होते की काय, अशी चर्चा सुरू आहे आणि युती होणार आहे अशी चर्चा आम्ही आता येताना ऐकलेल्या आहेत. तर जर समजा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि वंचित युती झाली तर काय, कसे चित्र असेल, काय वाटतं तुम्हाला? आमचं तर आहे की संविधानवादी आणि जे पुरोगामी पक्ष आहेत त्यांनी या बीजेपीच्या, जे मनोवादी पक्ष आहेत बीजेपी, त्याच्या विरोधात एकत्र येऊन लढलं पाहिजे. सध्या ती काळाची गरज आहे. परंतु काही गोष्टी असतात की सीट शेअरिंग असतं. प्रत्येक पक्षाला वाटतं की आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, आमचे जास्तीत जास्त उमेदवारांना तिकिटा मिळाव्यात. त्या दृष्टीनं एक कोर कमिटी असतात, त्यांची एक समिती असते, आमची पण एक समिती आहे. त्या समितीच्या माध्यमातून बोलणी चालू आहे. त्याचा किती सकारात्मकपणे त्यावर निर्णय होतो ते त्या मी सांगितल्याप्रमाणे येत्या 2 दिवसात त्याचं निर्णय होईल. आघाडी जर झाली तर मला फार मोठा आनंद होईल की एक आंबेडकरी चळवळीतला पक्ष म्हणून सभागृहात त्याचे नगरसेवक जावेत, ही माझी मनोमन इच्छा आहे. आणि त्या दृष्टीनं जे कोणी बोलणी करत असतील आमच्या पक्षातर्फे किंवा वंचितच्या पक्षातर्फे, त्यांनी एक सकारात्मक थोडी तडजोड करून म्हणजे ह्या चर्चेला युती घडावी. ही चर्चा तुम्ही पण ऐकलेली आहे? मी ऐकले, म्हणजे मी पण कोर कमिटीमध्ये आहे, पण मी त्या बोलणी सुरू आहे. हां, बोलणी सुरू आहे. मध्ये जर समजा उद्या तुमची वंचित सोबत युती झाली तरी तुम्ही मिळून सत्तेत आलात किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही महानगरपालिकेच्या या सत्तेमध्ये आलात, तर ह्या शहराचं विजन काय आहे तुमच्याकडे? विजन एकच आहे की हा कररूपी पैसा आहे, नागरिकांचा कररूपी पैसा आहे. कराच्या माध्यमातून या ठिकाणी हजारो कोटी रुपये जमा होतात आणि हे होत असताना त्याचा योग्य विनियोग, लोकांच्या गरजा पूर्ण, मूलभूत गरजा ज्या असतात नाही का, पाणी, स्वच्छ पाणी, ते आहे. त्यांचे रस्ते चांगले, त्यांना गार्डन जे लागतात, त्यांना मैदानं जे लागतात, ही डेव्हलपमेंट आहे. या इथल्या जे बीजेपी सत्तेमध्ये होते त्यांनी नको ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी आणले आणि त्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली या ठिकाणी चिखल करण्याचं काम केलेलं आहे, म्हणजे ते भेसळ करण्याचं काम केलं आहे डेव्हलपमेंटच्या नावाखाली. तुम्हाला एक सांगतो की आम्ही जर सत्तेत आलो तर नक्कीच या कररूपी पैशाचा योग्य विनियोग केला जाईल. कुठल्याही पैशाचा एक पैशाला सुद्धा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं वापरला जाणार नाही. या ठिकाणी कुठलाही जे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून हे जे पैसा कमवण्याचं काम करतात ते त्याला लगाम देण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं जाईल. आणि पहिलं जे काम केलं जाईल महत्त्वाचं, की जी या नागरिकांच्या चुकी विरोधात या बीजेपीच्या सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासकाला हाताशी धरून जो डीपी प्लॅन तयार केलेला आहे तो एकदम चुकीचा आहे. तो डीपी प्लॅन पहिल्याच जीबीमध्ये रद्द करण्याचं काम, ते ठराव करण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं जाईल. त्यामुळे तो डीपी प्लॅन पहिला रद्द केला जाईल. त्यानंतर या करोडो पैशाचा योग्य विनियोग करून लोकांना एक सुखकर जीवन कसं जगता येईल यावर काम केलं जाईल. आपण जर बघितलं असेल तर बीजेपीचं चिन्ह एक फूल आहे आणि ते फूल जे खिलतं, ते जे उगवतं ते चिखलामध्ये उगवतं.
जर त्या ठिकाणी चिखल असला तरच ते फुल उगवतं. आणि म्हणून हे बीजेपी प्रत्येक ठिकाणी चिखल करण्याचं काम करतं. मग ते आर्थिकमध्ये असो, ते सांस्कृतिकमध्ये असो, ते क्रीडामध्ये असो, कुठल्याही भागामध्ये त्यांना ते चिखल केल्याशिवाय ते फुल उगवणार नाही. आणि म्हणून ते कुठले असो, धार्मिकमध्ये सुद्धा त्यांनी चिखल करण्याचं काम केलेलं आहे. आणि आज सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीला युपी बिहार सारखे तिकडले बुवा लोक आणून या ठिकाणी इथल्या वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं काम करतात. हा इथला महाराष्ट्र वारकरी संप्रदाय माणुसकी धर्म मानणारा पक्ष आहे. अशा धर्मामध्ये चिखल करण्याचं काम, हिंदुत्वाच्या नावाखाली चिखल करण्याचं काम या बीजेपीनं केल्यामुळं ते फुल आणखी जोरात उगवत आहे. आणि म्हणून हे जास्तीत जास्त आणखी चिखल करतील. आणि म्हणून नागरिकांना आव्हान आहे की आपण म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादी असेल किंवा आणि छोटे मोठे जे पक्ष सोबत असतील, महाविकास आघाडी असेल, यांना सत्तेत आपण आणा. या लोकांचं चिखल जे काही आहे ते आम्ही पूर्ण साफ केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत हा चिखल, बीजेपीने केलेला चिखल या शहरामध्ये तो साफ होणार नाही, तोपर्यंत आपल्याला सुद्धा एक चांगले दिवस, आनंदाचे आणि सुखाचे दिवस नागरिकांना येणार नाही. धन्यवाद तायडे सर, आपण जागृती न्यूजला वेळ दिला आणि अत्यंत रोखठोक आणि परखड आपली भूमिका मांडली, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.